नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या पूजेचं योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिकेची पूजा आणि व्रत केले जाते. आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना होण्यापूर्वी आपल्याला हरितालिकेची उत्तरपूजा करावी लागते. हरितालिका व्रताची देवता भगवान शंकर आणि माता पार्वती आहेत. त्यामुळे हरितालिकेचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्यामुळे अनेक कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रिया हे हरितालिकेचे व्रत करत असतात. तर यावर्षी मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरितालिकेची पूजा केली जाणार आहे. आणि ह्याची उत्तरपूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते. शक्यतो सकाळी 12 वाजायच्या आतमध्ये आपल्याला ही उत्तरपूजा करायची असते. जर तुम्ही हरितालिकेच्या पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने उत्तरपूजा आणि पूजेचं विसर्जन केलं तर तुम्हाला सुद्धा या पूजेचं पूर्ण फळ मिळेल. तर आता आपण याची उत्तरपूजा आणि योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं ते पाहूया. तर नेहमीप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्वच्छ स्नान करावे आणि ही उत्तरपूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी करत असतो. त्यामुळे आपण घरी गणपती बसवण्यापूर्वी हरितालिकेची उत्तरपूजा करायची आहे. शक्यतो सकाळी 12 वाजायच्या आतमध्ये करा. स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तिथे दिवा लावावा, अगरबत्ती लावावी. त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवलेला असतो तो सोडून इतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. सखी, पार्वती, गणपती बाप्पा, नंदी या सगळ्यांवरती सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे. तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि महादेवांना भस्म लावायचं आहे. एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता. त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. काही ठिकाणी दही भात, काही ठिकाणी साखर भात किंवा कानवले यापैकी एखादा नैवेद्य दाखवतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. हरितालिकेचा उपवास पण याच दिवशी सोडला जातो. तर त्यातील आपण थोडासा प्रसाद रूपी दही भात खाऊन उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे. या ठिकाणी तुम्ही गणपतीची आणि हरितालिकेची आरती करू शकता. जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके, आरती ओवाळीते ज्ञानदीप कळिके, जय देवी हरितालिके ही आरती तुम्ही म्हणू शकता. हरितालिकेची आरती तुम्हाला YouTube वरती सहज मिळून जाईल. ती सुद्धा तुम्ही लावून म्हणू शकता. शेवटी धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे. आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत नकळत चुका झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपण ज्या पाटावर पूजा मांडली आहे तो पाट आपल्याला थोडासा हलवायचा आहे. आणि त्यानंतरच पूजेचं विसर्जन करायचं आहे. तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुले, पानं, पत्री घेतली असतील तर ती सर्वात आधी आपल्याला एकत्र जमवायची आहेत आणि हे विसर्जित करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्या बागेमध्ये, रानामध्ये एखादा खड्डा खणून तुम्ही त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये झाडं असतील तर त्यामध्ये टाकलं तरी त्याचं खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंध्याशी पण टाकू शकता. फक्त आपल्याला हे साहित्य इतर कुठेही रस्त्यावर कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे. त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्याचं वाण आपण स्वतः वापरू शकता. नसेल तर कोणा एका स्त्रीला दान करू शकता किंवा ते वापरण्यायोग्य नसेल तर मग तुम्ही ते तसंच ठेवून पुढच्या एखाद्या पूजेसाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तुम्ही तशीच ठेवून पुढच्या वर्षी वापरू शकता आणि जर मूर्ती खंडित झाली असेल तर तुटली फुटली असेल तर ती विसर्जित पण करू शकता. विड्यावरती ठेवलेलं साहित्य पण आपण पुन्हा वापरू शकतो. पूजेमध्ये तुम्ही काही फळं ठेवली असतील तर ती प्रसाद रूपी म्हणून घरीच खाऊ शकता. गणेश मूर्ती घेतली असेल तर ती देव्हाऱ्यामध्ये ठेवावी आणि त्या जागी सुपारी घेतली असेल तर ती पूजेबरोबर विसर्जित करावी. आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो फुंकर मारून विझू नये. तर तो आपोआप शांत होऊ द्यावा. त्यानंतर तुम्ही समया दिवे घासून पुसून जागच्या जागी ठेवू शकता. त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवला होता तर ती वाळू इतर कुठेही न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही. त्यामुळे ती इतर कुठेही आजूबाजूला न टाकता शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी. आणि पूजेमध्ये जे काही तांदूळ अक्षता म्हणून वापरले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता. तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही हरितालिकेच्या पूजेची उत्तरपूजा आणि विसर्जन केलं तर तुम्हाला या पूजेचं पूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल. तर तुम्ही पण हरितालिकेची योग्य उत्तरपूजा आणि विसर्जन नक्की करा. तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तरपूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचे योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.